काळ, टेन्स, टेन्स मराठीमध्ये काय म्हणतात? काळ. मराठी में इसको बोलते हैं काळ, राइट? हिंदी पण काळ. तर टेन्सचे प्रकार आहेत मूळ 3. कोणते कोणते बघा? प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्स असं लिहितो आपण. त्याला लिहितो काय? वर्तमान काळ, वर्तमान काळ. दुसरे कोणते आहेत बघा? दुसरा आहे पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. आणि ह्या प्रत्येकाचे आता उपप्रकार आहेत. प्रत्येकाचे उपप्रकार, राईट? प्रत्येकाला किती उपप्रकार आहेत? 4 उपप्रकार आहेत. प्रत्येकाला किती उपप्रकार आहेत? 4. ह्याचे 4, याचे तसेच आणि याचे तसेच. कोण कोण आहेत ते? एक आहे सिंपल म्हणजे ह्याला साधा म्हणतात. दुसरा आहे कंटिन्युअस. तिसरा आहे परफेक्ट. आणि चौथा आहे परफेक्ट कंटिन्युअस. 4 म्हणजे प्रेझेंट काळाचे 4 उपप्रकार, राईट? मग ह्याला वाचायचं कसं? सिंपल प्रेझेंट. ह्याला कसं वाचायचं? कंटिन्युअस प्रेझेंट. ह्याला कसं वाचायचं? प्रेझेंट परफेक्ट. ह्याला कसं वाचायचं? प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. तसेच 4 प्रकार याचे पण आहेत. म्हणजे काय? मग पहिला सिंपल पास्ट, दुसरा पास्ट कंटिन्युअस, तिसरा पास्ट परफेक्ट आणि चौथा काय? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. कळाले का? असं प्रत्येकाचे 4 उपप्रकार. तसेच फ्युचरचे पण 4 उपप्रकार आहेत, बरोबर का? मग तेच त्यांचे नाव तेच काय? मग पहिला कोणता? कोणता? सिंपल. मग त्याला वाचायचं कसं? फ्युचर सिंपल, बरोबर. दुसरा काय येईल? फ्युचर कंटिन्युअस. तिसरा काय येईल? फ्युचर परफेक्ट. आणि पाचवा आपला चौथा फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस, राईट? म्हणजे मूळ प्रकार 3 आणि प्रत्येकाचे उपप्रकार किती? 4. मग ह्या सर्वांना काही फॉर्म्युले त्याच्या आधारावर आपण शिकत असतो, ठीक आहे? ते आपण एक एक बघू. हे बघा, असे तुम्हाला दिसतील प्रकार. म्हणजे प्रेझेंटचे हे 4, पास्टचे पण 4 आणि फ्युचरचे पण 4. असे एकूण किती? 12 प्रकार आहेत. 12 टाइप्स ऑफ टेन्स, राईट? पहिला आपल्याला बघायचा आहे प्रेझेंट मधला सिंपल. पुढे बघणार आपण पास्टचा सिंपल, नंतर बघणार आपण फ्युचरचा सिंपल. कळाले का? हे पहिला आहे प्रेझेंट सिंपल. असे एकूण 12 बघणार आपण. पहिल्यांदाचं सूत्र काय? सूत्रामध्ये आपण यस म्हटलं की सब्जेक्ट समजायचं, व्ही म्हटलं की व्हर्ब समजायचं, ओ म्हटलं की ऑब्जेक्ट समजायचं. मग ह्याचं फॉर्म्युला काय? यस प्लस V1 प्लस ओ. यस म्हणजे सब्जेक्ट, V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप. क्रियापदाला एकूण 3 रूप असतात, V1, V2, V3. आणि ING लावलं की त्याला आपण म्हणतो VING. जसं की गो हे पहिलं रूप, वेंट हे दुसरं रूप, गॉन हे तिसरं रूप, आणि याला GOING लावलं की ह्याला म्हणायचं VING. सो हे तुमचं आहे V1, हे आहे V2, हे आहे V3 आणि हे असं व्हर्बला ING लावलं की ह्याला काय म्हणायचं? VING किंवा V प्लस ING. कुठं कुठं VING म्हणतात, कुठं कुठं V प्लस ING म्हणतात, तर कुठं कुठं क्रियापदाचं चौथं रूप असं पण म्हणतात, V4. कळलं का? ह्याच्यापैकी काही असू शकते. तर आता बघा, माझं तुम्हाला माहित असलं पाहिजे, यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय असते? कुणाचंही नाव किंवा आय, यू, ही. आलं लक्षात? मराठीमध्ये ह्याला म्हणतात कर्ता. सब्जेक्टला मराठीमध्ये काय म्हणतात? कर्ता. लक्षात घ्या. ते हे बघा इथे लिहितो मी. मराठीमध्ये ह्याला म्हणतात कर्ता, ह्याला म्हणतात क्रियापद, क्रियापद, आणि हे असते कर्म, राईट? त्याच्यानंतर आता यस. यसच्या ठिकाणी तुम्ही कुणाचं नाव घ्या, आय, यू, वी, असं कोणी काम करणारी कोणतीही व्यक्ती. जसं की मी इथं आय घेतो, राईट? एक उदाहरण द्यायला, आय क्रियापद एक घेतलं मी, गो टू स्कूल. क्रियापदाचं पहिलं रूप वापरले, लक्षात घ्या.
हे झालं सब्जेक्ट, हे झालं V1 आणि हे झालं तुमचं ऑब्जेक्ट. हे 2चं काही एवढं लक्षात सध्या घेऊ नका. त्याचं दुसरं वाक्य कसं बनवता येते बघा. ही ईट मँगो. सध्या एवढंच लक्षात घ्या आधी. फक्त एवढंच असतंय की हा कर्ता ही शी इट असलं. बघा कर्त्यामध्ये काय काय येऊ शकतं. ही नाव येऊ शकतंय कुणाचं, आय यू. आता मी एकदाच लिहितो इथं बघा. आता सब्जेक्ट मध्ये काय वापरायचं तुम्ही, आय वापरा, यू वापरा, वी वापरा, दे वापरा, किंवा कुणाचं नाव वापरा, किंवा ही शी इट वापरा. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती. एवढं लक्षात घ्या ह्या चौघांसाठी. पण नाव एकच असल्यावर बरं का, 2 नावं असल्यावर पुन्हा ती इकडे वर येते. हे चौघ लक्षात ठेवा. कुणाचं नाव किंवा ही शी इट असलं की क्रियापदाच्या पुढे यस लावायचं. क्रियापदाच्या पुढे काय लावायचं, यस किंवा ईएस. हे फक्त प्रेझेंट सिंपल मध्येच असं आहे. पण सध्या हे यस कडे वगैरे तेवढं जास्त फोकस करण्यापेक्षा जास्त फोकस करायचंय की मी कसं बनवत आहे वाक्य. आता ह्यांना मराठीमधून कसं म्हणायचं बघा बरं. जसं की ह्याचं काय होतंय बघा, मी शाळेला जातो. मी शाळेला जातो. आता एक लक्षात घ्या, इथं गो आहे मध्ये आणि शाळेला स्कूल शेवटी आहे, पण इथं मध्ये आलं. सो इंग्रजी आणि मराठीमध्ये शब्दांची सिक्वेन्स जशाला तशी नसते, मागे पुढे होऊ शकते. कळलं का हे? जसं की आता ही इट्स मँगो, ह्याला मराठीत काय म्हणतात, ही म्हणजे तो आंबा खातो. तिसरं वाक्य काय होऊ शकते, मी म्हणलं ह्यांच्यापैकी काहीतरी एक वापरा. नेम, कोणाचं तर नाव वापरा. जसं की राम ब्रेक्स ग्लास. रामने ग्लास किंवा काच फोडला. ब्रेक म्हणजे फोडणे, फोडला. सॉरी चूक झाली, वर्तमान आहे. राम काच फोडतो, वर्तमान आहे ना. भूतकाळ असलं की फोडला. बघा कसं येते, जातो, खातो, फोडतो. बघा दुसरं काय असणार मग, सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय, साधा भविष्य काळ. साधा भविष्य नाही, भविष्याच्या अगोदर आपण काय बघू, पास्ट टेन्स बघू. काय बघू अगोदर, पास्ट टेन्स. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. साधा भूतकाळ ह्याचा फॉर्म्युला काय, यस प्लस V2 प्लस ओ. चला कोणता एक सब्जेक्ट सांगायचा, कुणाचे नाव किंवा ही शी इट किंवा यू. यू. आता गोच्या ऐवजी काय येणार इथं दुसरं रूप, वेंट टू स्कूल. यू म्हणजे तू, शाळेला. आता जातोच्या ऐवजी गेला, भूतकाळ. कळलं का, जातोच्या ऐवजी गेला. जसं की त्याच्यानंतर तो, तूच्या ऐवजी तो. हा, तू शाळेला गेला. आलं लक्षात हे. त्याच्यानंतर काय दुसरं, शी एट मँगो. तिने आंबा खाला. तिने आंबा खाल्ला. राईट, एट म्हणजे खाल्ला. अलग लक्षात हे. इटचं दुसरं रूप म्हणलं ना, क्रियापदाचं काय वापरायचं आपल्याला, दुसरं रूप. क्रियापदाचं दुसरं रूप. चला तिसरं काय बघू आपण. तिसरं आपला आहे प्रकार सिंपल फ्युचर टेन्स. काय बोला, सिंपल फ्युचर टेन्स. काय म्हणणार मराठी त्याला, साधा भविष्य काळ. त्याचा फॉर्म्युला आहे यस प्लस विल प्लस V1 प्लस ओ. आता काही पुस्तकामध्ये विल सोबत शाल पण वापरतात. शाल विल, विल शाल असं, पण काही गरज नाही. आता फक्त विल वापरायची पद्धत आलेली आहे. सो नो टेन्शन. मग कोणताही एक घ्या तुम्ही, सब्जेक्ट कोणताही घ्या तुमच्या मना, कोणाचं नाव घ्या किंवा काही घ्या. जसं की सुजित विल गो टू स्कूल. मराठीत काय होईल, सुजित शाळेला जाईल किंवा जाईन.
ठीक आहे, भविष्याची क्रिया आहे. सुजित शाळेला जाईल. त्याच्यानंतर दे विल ईट मँगो. बघा लक्षात घ्या, दे म्हणजे हे यस आहे, दिसायले का. त्याच्यानंतर हे विल आलं का बघा. पुढे काय आलं, V1. बघा हे यस, हे विल, हे V1 आणि ओ आहे का. यस आलं लक्षात. हे ते म्हणजे अनेक जण आहे का नाही. ते आंबा खाईन नाही, खातील है ना. खातील, बरेच जण आहेत ना म्हणून असं. अशा प्रकारे आहे. पुढे काय आहे बघा, पुढचा कोणता काळ आहे. तिसरा झाला, 3 झाले. आता चौथा म्हणजे कोण सुरू होणार आता, सिंपलच्या ऐवजी कंटिन्युअस है ना. सिंपलचे 3 झाले ना, सिंपलचे 3 झाले. आता कंटिन्युअसचे 3, प्रेझेंट, पास्ट, फ्युचर. राईट. मी लिहू का इथं बघा एकदाच. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, चालू वर्तमान काळ. मराठीत उलट दिलत असते, प्रेझेंटचं इकडं आलं, कंटिन्युअसचं इकडं आलं है ना. शब्दांची रचना मागे पुढे असते. ठीक आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, चालूला आणखीन एक नाव आहे अपूर्ण. काय, अपूर्ण पण म्हणू शकतात. चालू किंवा अपूर्ण वर्तमान काळ मराठीमध्ये. ह्याचा फॉर्म्युला काय, यस प्लस इज किंवा एम किंवा आर, हे महत्वाचं आहे. प्लस VING. काही जण V प्लस ING लिहितात, कुठं VING लिहितात, कळलं का. V प्लस ING, ह्याला V4 असं पण म्हणतात. एवढ्यालाच काय म्हणायचं, V4, क्रियापदाचं चौथं रूप. कळायलं का. आणि प्लस ओ. आता ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, जर तुम्ही करते कोणते कोणते वापरणार बघा. आता हे महत्वाचं आहे, जरा ह्याच्यामध्ये जरा लक्षात ठेवा. सब्जेक्ट जर तुमचा सिंग्युलर असेल म्हणजे एक वचनी असेल, एक वचनी आहे ना, तो, तू, ती, राहुल, राज, तर त्यांना लावायचं इज. काय लावायचं, इज. आणि जर प्लुरल असेल म्हणजे अनेक वचनी, तर त्याला लावायचं आर. जसं की तुम्ही, आम्ही, आपण. लक्षात. राहुल आणि रमेश, सुजित आणि वेदांत असे जास्त जण असले काय लावायचं, आर. आणि आय जे आहे त्या एकट्याला लावायचं एम. एम कुणाला लावायचं, आयला. एम फक्त एकट्यासाठी राखीव आहे, कुणासाठी, आय. मग बाकी एक वचनीसाठी इज, अनेक वचनीसाठी आर. जसं की मी आता वापरलं, समजा आय. आय म्हटलं की हमेशा काय लावायचं, आय सोबत एम. आय. मग ह्या तिघांना लिहायचं नाही, तिघापैकी एकालाच लिहायचंय, तिघापैकी एकाला. मग इथं काय आलं, एम. मग पुढे VING. जसं की गोचं VING काय होतंय, गोचं काय होतंय, गोईंग. VING ना, क्रियापदाला ING लावायचं. कळलं का. गोईंग टू स्कूल. बघ बरं, सब्जेक्ट एम, त्याच्यानंतर हे VING, बरोबर का. आणि हे ऑब्जेक्ट. दिसलं काय, मी शाळेला जात आहे. कळलं का, मी शाळेला जात आहे. लक्षात आले. दुसरं, आता यू किंवा दे. मग दे म्हणजे एक वचन आलं का अनेक आलं, दे आर इटिंग. इट जर वापरायचं झालं तर इटिंग मँगो. दे आर इटिंग मँगो. ते आंबा खातात नाही, खातात येत नाही. इथं काय लावायचं असते, आहे. काय लावायचं असते, आहे. म्हणून काय ते आंबा खात आहे. आहेत तर म्हणत आपण आहेत म्हणतो, आहे का नाही. ते आंबा खात आहेत. कळलं का. कंटिन्युअस म्हणजे कसं वाटलं पाहिजे, आंबा खात आहेत, शाळेला जात आहेत, तो तोडत आहे, म्हणजे चालू आहे क्रिया असं वाटलं पाहिजे. ठीक आहे. आता ह्याच्यात आणखीन एक आहे, हे यू एक असं आहे तू, जे की एक वचनी आहे ना, तरी पण त्याला आर लावायचं. काय लावायचं, आर लावायचं. एक वचनी असलं तरी यूला कधी पण काय लावायचं, आर. जसं की यू आर रनिंग, यू आर रनिंग. बस. ऑब्जेक्ट कधी कधी वाक्यात ऑब्जेक्ट नसतो, तेवढं ताण घ्यायचा नाही. ठीक आहे. तू पळतोस का पळत आहेस, काय वाटतंय तुला, कंटिन्युअस मध्ये कसं वापरावं लागतंय, पळत आहेस. कंटिन्युअस म्हणलं की आहे, आहेत, आहेस असं आलं पाहिजे. ठीक आहे. चलो, त्याच्यानंतर कितवा नंबर आहे आपला, बघ
पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ, हे चालू असं असेल, चालू भूतकाळ किंवा अपूर्ण भूतकाळ, चालूला अपूर्ण पण म्हणतात. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस वाज वेअर प्लस VING प्लस O, राईट. आता इथं काय लक्षात ठेवायचंय, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर लावायचे वाज, काय लावायचं वाज, आणि सब्जेक्ट जर प्लुरल असेल म्हणजे अनेक वचनी तर लावायचंय वेअर. जसं की मी आपण क्रियापद पहिल्यांदा काय वापरायचं, गोच, त्याच्यानंतर इट वाला वापरायचं आहे ना, पहिल्यांदा गो गो, मग आय, आता वाज येईल का वेअर येईल, एकटा आहे का अनेक आहे, मी एकटा, एकटा म्हटलं की वाज, आय वॉज, गो का गोइंग, गोइंग टू स्कूल, मी काय शाळेला नाही जात होतो. जसं वर्तमान काळामध्ये जात आहे तसं भूतकाळात कसं जात होतो, जात होतो, राईट. दुसरं आता आपण कोणतं वापरू, इटचं, जसं की राम अँड राज. लक्षात घे दोघ जण वापरलेत, एवढं एक हे सब्जेक्टच वापरलं मी, यस वापरलं, एवढं दोघंही असू शकतात, कळलं का. आता हे मला सांग, वाज वापरायचं का वेअर वापरायचं, एक आहेत का जास्त आहेत, जास्त असल्यामुळं वेअर. वेअर इटिंग मँगो, वेअर इटिंग मँगो, राईट. म्हणजे मराठीत कसं, राम आणि राज, करता हा कधी कधी एकटा नसतो, एकापेक्षा जास्त, राम आणि राज आंबा खात होते, असं असतं ते. पुढचा आहे आपला फ्युचर कंटिन्युअस टेन्स, त्याला आपण काय म्हणतो, चालू भविष्य काळ. चालू भविष्य काळामध्ये ह्याचं सूत्र काय बघा, चालू फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्य काळ. चालू भविष्य काळाचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस विल. फ्युचर म्हणलं की हमेशा विल आलंच, प्लस बी, विल बी प्लस VING प्लस O. जसं की आपण आय वापरू, आय विल बी गोइंग टू स्कूल. कधी आपण काय करायचं, एक वाक्य आय विल बी गोइंग टू स्कूल आणि दुसरं आय इट मँगो, ते दोनच, ठीक आहे. मग मराठीत काय होईल, मी शाळेला जात असेन, मी शाळेला जात असेन. दुसरं काय आहे, शी विल बी इटिंग मँगो. बघा लक्षात आलं का, शी म्हणजे हे सब्जेक्ट दिसाले ना, हे विल म्हणजे विल, बी म्हणजे बी, व्ही म्हणजे व्ही, ING म्हणजे ING, दिसाले काय सर्व, आणि O म्हणजे ऑब्जेक्ट. सर्व गोष्टी यायलात, राईट. आता हे ना नॉट कसं लावायचं काय नाही आपण नंतर बघायचं. सध्या हे नॉट वाले वाक्य नाहीत, हे सध्या फक्त येस वाले वाक्य आहेत. नाही असे वाक्य आहेत का, नाही, ह्यांना विधानार्थी वाक्य असं म्हणत असतात, आलं लक्षात आहे. किंवा पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, विधानार्थी म्हणण्यापेक्षा होकारार्थी वाक्य, काय म्हणायचं, होकारार्थी, ठीक आहे. मग आणि ह्याला जर मी शी विल नॉट बी इटिंग द मँगो म्हटलं, नॉट लावलं की नकारार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्सेस, कळलं. मग शी विल बी इटिंग मँगो, ती, हा बोल बर कसं, आंबा, कळलं हे. नेक्स्ट पुढचं वाक्य आपलं 7वं आहे, 7वा नंबर काय आहे, आता परफेक्ट मध्ये, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ह्याला मराठीत काय म्हणतात, पूर्ण. प्रेझेंट परफेक्टला शब्द काय आहे, पूर्ण, पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ. ह्याचं सूत्र काय आहे, यस प्लस V1, नाही, यस प्लस हॅज किंवा हॅव, हॅज किंवा हॅव प्लस V3 प्लस O. ह्याचं वाक्य बघा, आता हॅज कधी वापरायचं आणि हॅव कधी वापरायचं.
सिंगुलर असलं की हॅज वापरा. कधी येते लक्षात? सिंगुलर म्हणजे एकटा. प्लुरल असलं की हॅव वापरा. पण एक्सेप्शन काय आहे? आय आणि यू. एक्सेप्शन म्हणजे हे सिंगुलर आहेत परंतु ह्यांना हॅव वापरावं लागते. सिंगुलर असले तरी काय वापरावं लागते? हॅव. जसं की आय हॅव. सिंगुलर असल्यावर म्हणजे एक्सेप्शन असतात, ते नियमाला हे पाठ करायचे असतात, हे एक्सेप्शन आहेत म्हणून. ठीक आहे, त्यात हे नाही. बाकी कोणी एकटा असलं की हॅज वापरायचं. कुणाचं नाव, ही, शी, इट. पण हे असे आहेत आय आणि यू की ते सिंगुलर आहेत तरी पण हॅव वापरायचं. कळलं? ते आय आणि यू ला आपण ते आयला ऍम वापरलं होतं आणि यू ला आर वापरलं होतं बघ. कंटिन्युअस टेन्स मध्ये असे एक्सेप्शन असतात. कळलं का? मग आय हॅव इटन, नाही आपण आधी शाळेचं घेऊ, आहे का नाही? शाळेचं. मग आय हॅव गॉन टू स्कूल, है ना? हे बघा, आय हॅज आणि हॅव पैकी एक घ्यायचं का दोघं घ्यायचे असतात? आता ह्या दोघांपैकी एक घ्यायचं असते. हॅज किंवा हॅव पैकी एकच घ्यायचं, दोघं नाही. ठीक आहे. V3 म्हणजे तिसरं रूप क्रियापद दिसायला का इथं? आणि ऑब्जेक्ट. कळलं? अशा प्रकारे याचा वापर. मग त्याला मराठीत काय म्हणायचं? मी शाळेला गेलो आहे. मी शाळेला गेलो आहे. राईट? संपल्या, पूर्ण झाल्या क्रिया. कळलं का? मी शाळेला जात आहे कशी आहे? अपूर्ण क्रिया, म्हणून ते अपूर्ण वर्तमान होतं. आता हे कसं आहे? पूर्ण वर्तमान. त्याच्यानंतर यू आता यूला तर हॅवच वापरायचं आहे, परंतु ही हे एक वचनी आहे का नाही? अनेक वचनी आहे का एक वचनी आहे? एक. सिंगुलर असलं की हॅज वापरायचं. काय वापरायचं? हॅज. ही हॅज इटन मँगो. ही हॅज इटन मँगो. त्याने, बोला काय? आंबा खाल्ला आहे. त्याने आंबा खाल्ला आहे. राईट. पुढचं आपलं वाक्य कोणतं आहे? आठवं. परफेक्ट, पास्ट परफेक्ट है ना? पास्ट परफेक्ट टेन्स. फॉर्म्युला महत्वाचा आहे. पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ. फॉर्म्युला काय आहे? यस प्लस हॅड प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एक उदाहरण काय घेऊ? आय हॅड गॉन टू स्कूल, है का नाही? हे सब्जेक्ट, हे हॅड, हे V3 आणि हे ऑब्जेक्ट. ठीक आहे, हे उगं सोबत असते. ठीक आहे, ते टू कधी असते कधी नसते, पण गरजेनुसार बघावं लागते. मग आय हॅड गॉन टू स्कूल. मी शाळेला, वर काय होतं? शाळेला गेलो आहे. आता काय? मी शाळेला गेलो होतो. काय? मी शाळेला गेलो होतो. मी शाळेला गेलो होतो. ह्याचं दुसरं उदाहरण काय? शी हॅड इटन मँगो. शी हॅड इटन मँगो म्हणजे तिने, शी म्हणजे ती, आहे का नाही? इथं काय? तिने आंबा, बोला काय? आंबा खाल्ला, खाल्ला होता. तिने आंबा खाल्ला होता. चला, 9 नंबर काय आहे? 9 नंबर काय म्हणतंय? फ्युचर परफेक्ट किंवा फ्युचर परफेक्ट. फ्युचर परफेक्ट टेन्स. फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण भविष्यकाळ. पूर्ण भविष्य काळ. काय म्हणतो तो मराठीतून? त्याचा फॉर्म्युला काय? फॉर्म्युला महत्वाचा असतो. सब्जेक्ट प्लस विल. कधी? विल. पण आता सोबत लावायचं हॅव. हॅज नाही, फक्त हॅव. आणि इथं V3 प्लस ऑब्जेक्ट. बर, ह्याचं आय घेऊ. गोइंग टू स्कूलचं. आय विल हॅव, गोइंग येईल का गॉन येईल? तिसरं रूप गॉन टू स्कूल. आय हॅव गॉन टू स्कूल. मी
शाळेला गेलो, मी शाळेला गेलो असेन किंवा गेलेलो असेन, गेलो असेन. दुसरं वाक्य, शी विल हॅव इटन मँगो, शी विल हॅव इटन मँगो म्हणजे तिने आंबा खाल्ला असेन, तिने आंबा खाल्ला असेन. राईट. बघा हे जरा एक वेगळं आहे. परफेक्ट आणि कंटिन्युअस कंबाईन असते. आता शेवटी 10वा प्रकार, परफेक्ट पण आणि कंटिन्युअस पण, म्हणजे पूर्ण पण आणि अपूर्ण. पूर्ण अपूर्ण काळ, पूर्ण अपूर्ण, अपूर्णला चालू पण म्हणते. सो पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. ह्याचा फॉर्म्युला काय? यस आय हॅव, हॅज, थांब, हॅज हॅव प्लस बिन, थांब, VING, VINGO. त्याचं उदाहरण जर आय एम गोइंग टू स्कूल सारखं घेतलं तर आय हॅव बीन गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात आलेलो आहे. हे जरा वेगळं आहे बघा, जात आलेलो आहे म्हणजे ह्याची रीत आहे. म्हणजे मी जात आलो, अगोदरच्या काळापासून मी दररोजच शाळेला जात आलेलो आहे, सारखं माझं हे काम आहे, मी जात असतो. लक्षात हे, म्हणून ह्याला म्हणजे बऱ्याच काळापासून मी जात आलेलो आहे. हे काही माझं आजचं काम नाही किंवा आज गेलोय म्हणून नाही, मी जात आलेलो आहे. ही माझी एक सवय आहे किंवा रीती, माझी रीत आहे. म्हणून ह्याला दुसरं एक नाव आहे रीती वर्तमान काळ, रीती काळ म्हणते त्याला. काय म्हणते तर रीती. पूर्ण अपूर्ण म्हणजे क्रिया पूर्ण पण आहे आणि अपूर्ण. कशी? काल मी शाळेला गेलो, परवाही गेलो आणि आजही जाणार, उद्याही जाणार. म्हणजे शाळेला जायची क्रिया काल पूर्ण झाली, पण उद्याची पूर्ण झाली का? म्हणजे काम पूर्णही झालं नाही आणि अपूर्णही नाही, दोन्ही आहे. पूर्ण पण आहे आणि अपूर्ण आहे असं म्हणता येते. कालची पूर्ण आहे पण उद्याची अपूर्ण आहे ती, आणि ती होणारच आहे. कळलं? त्याच्यानंतर शी हॅव, सॉरी हॅव नसते, हॅज असते ना, सिंग्युलरला हॅज. शी हॅज बीन इटिंग मँगो म्हणजे काय? ती आंबा खात आलेली आहे, ती आंबा खात आलेली आहे म्हणजे तिचं हे कामच आहे, आधीपासून खात आलेली आहे. कळलं का? राईट. त्याच्यानंतर 11वा कोणता? पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भूतकाळ. पूर्ण अपूर्णचं दुसरं नाव मी काय म्हणलं? पूर्ण चालू. अपूर्णला चालू पण म्हणता येते. आणि ह्या दोघांना एकत्रित रीती काय म्हणतात? ते रीती म्हणजे रीती भूतकाळ. कळलं का? रीत आहे. यस. फॉर्म्युल्यामध्ये थोडा फरक आहे. वर काय होता फॉर्म्युला? हॅज हॅव बीन. आता हॅज हॅवच्या ऐवजी तिथं खाली काय येते? हॅड येते. काय येते? फक्त हॅड. हॅज नाही, फक्त हॅड. दोघांच्या ऐवजी एकच. यस प्लस हॅड प्लस बीन प्लस VING प्लस O. जसं की आय हॅड बीन गोइंग टू स्कूल. आय हॅड बीन गोइंग टू स्कूल. मग ह्याला काय येईल? मी शाळेला जात आलेलो होतो. पुढचं आहेच्या ऐवजी होतो. कळलं का? शी हॅड बीन इटिंग मँगो. काय म्हणणार हे? ती आंबा खात आलेली होती. आलेली होती.
ती आंबा खात आलेली होती. ठीक आहे. त्याच्यानंतर आता 12वा आणि शेवटचा प्रकार. 12वा आणि शेवटचा प्रकार फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ. फॉर्म्युला काय? तेच यस, फक्त इथं काय लावायचं? विल. हॅव, हॅज हॅव नाही, फक्त हॅव. बीन प्लस व्ही ING प्लस ओ. हा, उदाहरण आय विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. मी शाळेला जात आलेलो. आता होतोच्या ऐवजी असेन, भविष्य आहे ना, म्हणून असेन. मी शाळेला जात आलेलो असेल. तसंच ती आंबा खात असेल तर कसं? आईच्या ऐवजी फक्त शी. पुढे काय येणार? विल. पुढे काय येणार? पुढे काय येणार? बीन. आणि इटच्या ऐवजी काय असते आता? हे इटिंग. इटिंग मँगो. मराठीत काय लिहिणार याला? ती आंबा खात आलेली असेन. झालं. हे 12 प्रकार आणि हे 12 फॉर्म्युले. हे फॉर्म्युले सर्वात महत्वाचे. फॉर्म्युले पाठ झाले की तुम्ही मनानं कोणताही सब्जेक्ट वापरू शकता, काहीही करू शकता. लक्षात हे फॉर्म्युल्यात तुम्ही काही वापरा ना. तुम्हाला सब्जेक्ट आता येस मध्ये शीच्या ऐवजी कोणतं नाव? रिधान. हा, पुढे काय येईल? समजा आता रिधान आणि एक क्रियापद निवडा. कोणतं? कोणतं क्रियापद? कोणतं तर काम करायला काय तर निवडा. अभ्यास. हा, कसलं याचं? रिधान. हा, रिधानच्या पुढे काय येईल? यस झालं. हा, विल हॅव बीन स्टडिंग. काय? स्टडिंग. काय? स्टडिंग आहे ना, ING आहे ना, हे ING लावावं लागते का नाही? मग स्टडिंग किंवा स्टडिंग बुक. ऑलवेज टू लाव. हे टू असते पण नसते पण, जसं की इथं आहे आणि इथं नाही आहे का नाही. कुठंतरी आपण जाऊ लागलो की टू लिहायचं. ठीक आहे. टू ऑलवेज लागत नाही. ठीक आहे. स्टडिंग बुक किंवा स्टडिंग मॅथ्स, स्टडिंग सायन्स. ठीक आहे. ऐसा मेन काय आहे मग? हे फॉर्म्युला. त्याचं मराठीत काय होईल? रिधान अभ्यास करत. हा, रिधान पुस्तकाचा अभ्यास करत आलेला असेल. ठीक आहे, करत आलेला असेल. मग 12ला 12 एका ठिकाणी फॉर्म्युले काय करायचे? एका टेबल मध्ये लिहायचे है ना. 12 फॉर्म्युले आहेत बघ, विसरू नकोस. कळलं का?